व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवर तातडीची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। पेपरफुटी आणि लाठीचार्ज प्रकरणी चर्चेवरून विरोधकांचा लोकसभेत गदारोळ, तर सरकार चर्चेसाठी तयार असून विरोधक नाहक गोंधळ घालत असल्याचा सरकारचा आरोप। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचे संसदेतही पडसाद, विरोधी पक्षांचं संसदेच्या आवारात काळे कपडे घालून आंदोलन। विद्यार्थ्यांशी यापूर्वी चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती, सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय, दबावाला बळी पडणार नाही, केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचे आजही राज्यभरात पडसाद, काँग्रेसचं पुणे आणि नागपुरात आंदोलन। विद्यार्थी आंदोलनाच्या भीतीने सरकारकडून दक्षता, दिल्लीतील 16 मेट्रो स्थानकं पोलिसांनी केली बंद। तरुणाई राहुल गांधीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी झाली आहे आणि यातून या सरकारला नक्की याचे उलटी गिनती या सरकारची सुरू झाली आहे। दिल्लीत लाठीचार्ज झाला, त्याच्या दरम्यान मुलींवरती देखील हात उगारला गेला, त्यामुळे ते देखील परिस्थिती हाताबाहेर गेली। आपण एक नालायक पोलीस त्या एका तरुण पोरीला, दिल्लीचा पोलीस ज्या पद्धतीनं त्या मुलीच्या अंगावर पार्श्वभागावर ज्या पद्धतीनं वार करत होता, थोडी तरी शरम ठेवा। हे काय संरक्षण करतात तरुणीचे? हे महिलांचं संरक्षण करते दिल्ली पोलीस, जे मोदी सरकारच्या अखत्यारीत येतं। ते जर असे वागायला लागले, याचा अर्थ असा आहे या देशामध्ये न्याय मिळणं कठीण आहे, कारण हे सरकारच मुळात हे संविधान आणि लोकशाहीला मानणारं सरकार नाही, हे सिद्ध झालं आहे। आता तरुणच या देशातील या क्रूर सरकारचा बदला घेतील आणि यांची जागा दाखवतील, हे आता हे काही लपून राहिलेलं नाही। धर्मेंद्र प्रधान यांनी 3 दिवसानंतर ट्विट केलं होतं, त्याच्यानंतर देखील त्यांनी विरोधकांवरती टीका केली आणि आंदोलकांवरती। क्या कुछ कहना चाहेंगे? आज आप सड़कों पर उतरे हुए हैं। हमने देखिए जिस तरह से जो बच्चों ने अपने अधिकार के लिए आंदोलन शुरू किया था, क्या गलती थी? वो बच्चों ने 20 दिन तक इंतजार किया, वामचूक को उठा के आता जर बघितलं आपण तर इथे वडेट्टीवारांनी देखील तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तीव्र आंदोलन ते करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे आंदोलन कसं जातंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता जर आपण इथे बघितलं तर काही लोकांनी ठिय्या आंदोलन देखील इथे केलेलं आहे, हर्षवर्धन सपकाळ आहेत, त्यांनी देखील इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आपण जाऊयात, आपण त्यांच्याशी बोलूयात। इकडे येऊ द्या दादा, ढकलू नका। काँग्रेसचं हे भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे, तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे आणि याचा निषेध नोंदवला जातोय। इथे सर्व काँग्रेसचे प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत। पुलिस को आगे करती है। आपण आता इथे जर बघितलं तर हे आंदोलन इथे चालू आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना देखील पोलीस इथून उठवताना आपल्याला बघायला मिळतात। हर्षवर्धन सपकाळ यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि इथेच या दरम्यान पोलीस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये थोडीफार बाचाबाची झालेली आहे, शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर आता इथून तिकडच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना इथून उठवण्याचा प्रयत्न करतात। इथे जर आपण बघू शकतो की तणावाचं वातावरण झालेलं आहे, पोलीस आलेले आहेत।
इथे पाहतोय आपण सध्या हर्षवर्धन सपकाळ तिथे उपस्थित आहेत. ठिय्या आंदोलन करत होते आणि पोलीस आता त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतायत. आता त्यांना ताब्यात घेतलं जातं का हे पाहावं लागेल. सध्या इथे भाषाभाषी झालेली आहे आणि पोलीस आणि या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट होताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज करण्यात आला, लाठीमार करण्यात आला, त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन इथे केलं जात होतं. ठिय्या आंदोलन काँग्रेसचं इथे सुरू होतं. दिल्लीतील जे विद्यार्थी होते त्यांच्यावर ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला, लाठीमार करण्यात आला, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी इथे पोहोचले होते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील तिथे आहेत आणि त्यांना इथून आता हटवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं केला जातोय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून याचा विरोध केला जातोय. सध्या आपण इथे पाहतोय संघर्षाची स्थिती, तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत बोलताना तीव्र शब्दात त्या मारहाणीचा, लाठीचार्जचा विरोध केला होता. आता आपण पाहतो या दृश्यांमध्ये कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. काहींना उचलून आता थेट ताब्यात घेतलं जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना देखील उचलून आता ताब्यात घेतलं जात आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. हेच काहीसं सारखं दृश्य काल पाहायला मिळालं होतं. राहुल गांधी यांना देखील अशाच प्रकारे पोलिसांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर ज्यावेळेला ते ठिय्या आंदोलन करत होते त्यावेळेला त्यांना डांबण्यात आलं होतं, उचलण्यात आलं होतं आणि ताब्यात घेण्यात आलेलं होतं. तर तोच सध्याची तीच परिस्थिती इथे देखील पाहायला मिळते. मुंबईमध्ये देखील काहीसं सारखं चित्र आज इथे दिसतंय. काँग्रेसचं हे भाजपच्या कार्यालयासमोरचं आंदोलन इथे सुरू आहे आणि पोलिसांच्या वतीनं हा विरोध केला जातोय आणि त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. तेच आपण पाहतोय. सध्या जोरदार घोषणाबाजी केली जाते. ठिय्या आंदोलन सुरू आहे. पाऊस पडतोय आणि या पावसातही हे कार्यकर्ते इथे आहेत, पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांना हटवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं केला जातोय. बाचाबाची पोलिसांसोबत थोड्याच वेळापूर्वी झाली आहे. या संदर्भातली तिथली काय स्थिती आहे हे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक यांच्याकडून. वैदेही, सध्या आपण पाहतोय पोलीस इथे पोहोचले आहेत आणि पोलिसांसोबत काहीशी झटापट झाली आहे, काहींना ताब्यात घेतलेलं आहे. काय सध्याची तिथली परिस्थिती? इथे शाब्दिक बाचाबाची झालेली आहे. इथे धरपकडीची परिस्थिती आहे. हर्षवर्धन सपकाळ जे आहेत त्यांना इथून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. या लोकांनी ठिय्या आंदोलन इथे मांडलं होतं. गांधी भवनच्या काहीशा अंतरावरच ठिय्या आंदोलन इथे मांडण्यात आलं होतं आणि आता इथे जर आपण बघितलं तर पोलिसांनी धरपकडची परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यांना जागेवरून उठवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसं जर बघितलं तर महिला देखील आहेत, महिला कर्मचारी देखील आहेत. परंतु इकडे जरा तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. आपण जर इथे आता बघितलं तर हर्षवर्धन सपकाळ खाली बसून आहेत आणि पोलीस त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते उठायला तयार नाही, ते पुढे जायला तयार नाही. त्यांनी आंदोलनाचा जो इशारा दिला होता, त्यांची आंदोलनाची जो निर्णय होता तो अगदी अजूनही तसाच आहे. त्यांनी आंदोलन करणार हा एक निर्णय घेतला होता आणि तो अजून त्या निर्णयावर पक्के आहेत. आता जर बघितलं तर त्यांना पोलिसांच्या गाडीत टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आता जर बघितलं तर इथे शाब्दिक बाचाबाची काही वेळापूर्वी झाली होती आणि आता धरपकड परिस्थिती निर्माण होऊन त्यांना सगळे जे आंदोलनकर्ते आहेत, आंदोलन करतायत, हर्षवर्धन सपकाळ देखील असतील, त्यांना पोलिसांच्या गाडीत टाकण्यात येत आहे. त्यांच्या हातात संविधानाची प्रत आणि गुलाबाचं फूल बघायला मिळत आहे आणि सरकार विरोधात घोषणा ज्या आहेत त्या यावेळेला दिल्या जात आहेत. आपण जर बघितलं तर इथे त्यांना पोलिसांच्या गाडीत टाकण्यात आलेलं आहे. गांधी भवनच्या काहीशा अंतरावरच इथून आंदोलकांना पोलिसांच्या गाडीत भरलेलं आहे आणि गाडी निघते. आता जर बघितलं तर हे लोक चालत भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचणार होते, परंतु त्याच्या आधीच या लोकांना पोलिसांच्या गाडीत टाकण्यात आलेलं आहे. तसंच जर बघितलं तर काही महिला आहेत त्या देखील सरकार विरोधात घोषणा देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांना देखील महिला पोलिसांनी पोलिसांच्या गाडीत टाकताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आंदोलन अजून किती तीव्र होणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.